की तुम्ही संपूर्ण गोष्ट विद्यार्थ्यांवरती सोडली तर डिफिकल्टी लेवल मेंटेन होईल की नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. की सगळेजण विचारते शिवाजीचा जन्म कुठे झाला, शिवाजीच्या आईचं नाव काय, शिवाजीच्या वडिलांचं नाव काय. मग डिफिकल्टी लेवल खाली झाली, बरोबर की नाही. पण शिवाजीचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावरती झाला तर शिवाजीचा जन्म झाला तेव्हा त्याच्यावरती कोणाचं राज्य होतं, ही डिफिकल्टी लेवल आली, ही डिफिकल्टी लेवल आली. मग तिथे जो माणूस होता किल्लेदार होता तो कोण होता, आणि तो शहाजीराजांचा नातेवाईक होता की नव्हता, म्हणजे मुळापर्यंत पोहोच. हा. मग कदाचित ह्या मुलाने वेगळं वाचलं असेल, तो त्याला सांगू शकेल की त्याचं नाव विश्वासराव होतं आणि तो शहाजीराजांचा नातेवाईक व विश्वासराव, हे सांगू शकतात तुम्ही. मग शहाजीराजे का नाही थांबले तिथे, शिवनेरीवरतीच का ठेवलं, ही प्रश्न तयार होऊ शकतात. तुम्ही ते ओपन करायला पाहिजे, ते एनकरेज करायला पाहिजे, मग त्याला तो विषय समजेल. एकदम सोपं आहे. म्हणजे तो मला आता तुम्ही सांगताना असं जाणवलं की हे जर आम्हाला शाळेत शिकवलं गेलं असतं तर त्यावेळी डिस्कशन होऊन कदाचित आज महाराजांचा वेगळाच इतिहास. बरोबर आहे ना. मग सगळ्यांना सगळं पुस्तकात छापलेल्या पलीकडे तुम्ही जायला पाहिजे थोडंफार तरी.